नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील पाठ पहिला आनुवंशिकता व उत्क्रांती या पाठातील उत्क्रांती आपण या अगोदर पाहिलेली आहे. आता आपल्याला या पाठामध्ये उत्क्रांतीचे पुरावे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन्स आपल्याला पाहायचे. पहा, वरील सिद्धांतांचा एकत्रित विचार केल्यास आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे, पण ते सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे. मग वरील सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. मग आता ते कोणते पुरावे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे. जवळपास तुम्हाला या ठिकाणी 6 पुरावे दिलेले आहेत. बाह्यरूपकीय पुरावे आहे, त्याला मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणतो. त्यानंतर शरीरशास्त्रीय पुरावे आहेत, ॲनाटॉमिकल एव्हिडन्स असे म्हणतो. त्यानंतर वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे अवशेषांगी असे म्हणतात. त्यानंतर पुराजीवविषयक पुरावे, जीवाश्म विज्ञान आहे. त्यानंतर जोडणारे दुवे कनेक्टिंग लिंक्स म्हणून एक पुरावा आहे. आणि त्यानंतर भ्रूण विज्ञानविषयक पुरावे. अशा पद्धतीने जवळपास 6 पुरावे आहेत. त्यामधील पहिला पुरावा आपण या ठिकाणी मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. तर या चित्रांचं निरीक्षण करा. काय सांगितलेलं आहे पहा. सुरुवातीला आपण प्राण्यांच्या बाबतीमधील पाहूया. प्राण्यांच्या तोंडांची रचना. आता आपण या प्राण्यांच्या तोंडांची रचना जर पाहिली तर ती जवळपास या सर्व प्राण्यांची सारखी दिसते. यांचे डोळ्यांचे स्थान, प्रत्येकाच्या डोळ्याचे स्थान पहा. नाकपुड्या यांची हे नाकाची जागा ही कशी आहे, म्हणजे त्यांचं समान स्थानावर आहेत ते. तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यामध्ये आढळतात. बघा, ह्या सर्व प्राण्यांची सारखी वैशिष्ट्ये आहेत. तर वनस्पतीच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर पानाचा आकार, प्रत्येक पानाचा आकार जवळजवळ सारखा असतो. शिराविन्यास, वनस्पतीच्या पानामधील जे रेषासारखा जो भाग दिसतो तो म्हणजे ते शिराविन्यास असतात. तर ते शिराविन्यास तुम्हाला या ठिकाणी आकृतीमध्ये स्पष्ट दिसणार नाहीत, पण तुम्ही ही छोटीशी कृती तुम्ही प्रत्यक्षरित्या झाडांची पानं तोडून पाहू शकता. वेगवेगळ्या 2-3 झाडांची पानं तोडायची आणि त्यांचे पानांचं निरीक्षण करायचं. त्यामध्ये त्यांचे शिराविन्यास, त्यांचे पर्णदेठ, त्यानंतर पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीमध्ये सुद्धा आढळतात. म्हणजे प्राण्यांमध्येही आणि वनस्पतीमध्येही असे काही समान वैशिष्ट्य आढळतात. यावरून हे सूचित होते की वरील गटात साम्यस्थळे आहेत. यामुळेच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होते. म्हणजे सर्वांचा पूर्वज कसा आहे, एकच आहे हे या ठिकाणी सिद्ध होतं. याला बाह्यरूपकीय पुरावे म्हणजेच मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स असे म्हणतात. त्यानंतर आहे मुलांनो शरीरशास्त्रीय पुरावे, ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. आता ह्या शेजारी दिलेल्या आकृत्या पहा. याचं काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास आपल्याला लक्षात येईल की मानवाचा हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा चर्मपर, देवमाशाचा पर यांना जर वर जर पाहिलं आपण असं तर यामध्ये कोणतेही साम्य दिसत नाही. तसेच आता या प्रत्येकांचं कार्य कसं आहे, वेगळं आहे. या प्रत्येकांचा उपयोग सुद्धा त्या प्राण्यांमध्ये वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेमध्ये सुद्धा काय आहे, भिन्नता आहे, वेगळेपणा आहे. परंतु यांच्यामध्ये एक सारखेपणा आहे. तो कोणता आहे, प्रत्येकाच्या अवयवातील जी हाडं आहेत ही जी हाडे आहेत ही या हाडांच्या रचनेमध्ये व त्यांच्या हाडांच्या जोडणीत मात्र काय तुम्हाला साम्यता दिसून येते. आता बघा, लक्षात घ्या. बघा, हे या ठिकाणी पहा, या ठिकाणी हे सगळे म्हणजे असे ज्यांची जी जोडणी आहे, जॉईंट्स जे आहेत, यांचे जे जॉईंट्स आहेत हे जॉईंट्स याच्यामध्ये कसं तुम्हाला साम्यता दिसून येते. हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करते. म्हणजे यावरून काय लक्षात येते की यांचे जे काही पूर्वज आहेत हे पूर्वज कसे असतील, समान असतील. वनस्पती, प्राणी आणि त्यांचे हे जे काही हाडांची जी रचना आहे, हाडांची रचना यांच्यामध्ये साम्यता दिसून येते. यावरून आपल्याला लक्षात येते की या सर्वांचा पूर्वज कसा असावा, एकच असावा. हे अस्थिमय रचना असे म्हणतात. ह्याला शरीरशास्त्रीय पुरावे, ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. त्यानंतर मुलांनो तुम्हाला 2 प्रश्न दिले तिथे या ठिकाणी खाली.
सांगा पाहू. सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते आहेत? आता सजीवाच्या शरीरातील विविध अवयव कोणकोणते आहेत सांगा. हृदय आहे, फुफ्फुस आहे, आणखी त्यानंतर हे तर दोन महत्त्वाचे आहेत अतिशय. ते म्हणजे कुठं राहतात? हे छातीच्या पोकळीमध्ये असलेले असतात. त्यानंतर मेंदू आहे. मेंदू कुठं असतो? कर्परमध्ये. म्हणजे कर्पर म्हणजे डोक्याची जी कवटी असते आपल्या, त्या डोक्याच्या कवटीला काय म्हणतो आपण? कर्पर असं म्हणतो. कर्परमध्ये असतो. त्याच्यानंतर छातीच्या पोकळीमध्ये म्हणजे उदर पोकळीमध्ये जठर असतं, आतडी असतात. त्याच्यानंतर आतडी आहेत. हे सर्व काय आहेत? अवयव आहेत. त्यानंतर यकृत आहे, वृक्क आहे, असे वेगवेगळे अवयव आहेत. शरीरातील प्रत्येक अवयव त्यास उपयोगी पडतो का? म्हणजे प्रत्येक अवयवाचा उपयोग आहे का? तर जेवढे काही अवयव आहेत तेवढे तर जवळपास सर्वच उपयोगी असतात. म्हणजे आता मेंदू आहे, शरीरातील सर्व कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. हृदय आहे, रक्ताभिसरण करण्याचं काम करते. फुफ्फुस आहे, श्वसनाचं कार्य करते. वृक्क आहे, रक्तशुद्धीकरणाचे कार्य करते. अशा पद्धतीनं जवळपास सर्वच्या सर्व अवयव हे सजीवास उपयोगी असतात. परंतु काही थोडेसे अवयव आहेत जे की उपयोगी नाहीत, म्हणजे त्यांचं अवयवाचं कोणतंच कार्य आपल्या शरीरात नसतं. मग त्यामध्ये कोणते आहेत? उदाहरणामध्ये जर पाहायला गेलं तर आंत्रपुच्छ. आता या ठिकाणी पुढच्याच पेजवर तुम्हाला याची आकृती दाखवलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकतो. या ठिकाणी पहा, हे आंत्रपुच्छ हे जे अवयव आहे, हे मोठे आतडे, हे लहान आतडे आणि ह्यांच्या हे या ठिकाणी हा जो भाग आहे आंत्रपुच्छ, हे अवयव मानवी शरीरास काहीच उपयोगी नाही. तसं आपल्याला हे पुढच्या पॉईंटमध्ये अवशेषांकीमध्ये सगळं पाहायचंच आहे. पण तरी पण इथं उपयोगी नसलेले अवयवमध्ये पहा, हे आंत्रपुच्छ आहे. तसेच आपल्या कानाचे स्नायू असतात. कानाची स्नायूंचा उपयोगसुद्धा आपल्याला काहीच नाही. त्यानंतर आपली अक्कलदाढ आहे. अक्कलदाढीनं आपण कधीही चावून खात नाही, त्यामुळे त्याचाही उपयोग नाही. त्यानंतर माकड हाड आहे. त्या माकड हाडाचा सुद्धा उपयोग मानवास नाही. पद्धतीने शरीरातील हे प्रत्येक अवयव त्यास उपयोग पडतो का? तर प्रत्येक पडत नाही. काही मात्र त्याच्या उपयोगी नसतात. जवळपास जेवढे अवयव आहेत तेवढे उपयोगी आहेत, परंतु काही नाहीत. त्यामध्ये उदाहरण आंत्रपुच्छ. त्यानंतर आपल्याला अवशेषांगी म्हणजे व्हेस्टिजियल ऑर्गन्स आपल्याला पाहायचे. धन्यवाद.